हाय फ्रेंड्स, शिका इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये टेन्स नंबर 11 पाहिला होता, तो म्हणजेच कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि आय होप की तुम्ही त्या व्हिडिओवरती प्रॅक्टिस केली असेल. आणि आज आपण शिकणार आहोत टेन्स नंबर 12, तो म्हणजेच कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. चला तर पाहूयात कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. चला तर पाहूयात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया भविष्यकाळात एका विशिष्ट वेळेस सुरू होऊन भविष्यकाळातच एका विशिष्ट वेळेपर्यंत होत असेल असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स असतो. म्हणजेच काय, एकदम सिंपल भाषेत आहे, फक्त व्यवस्थित एकदा वाचून घ्या. ज्या वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया भविष्यकाळात एका विशिष्ट वेळेस सुरू होऊन भविष्यकाळातच एका विशिष्ट वेळेपर्यंत होत असेल असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तो 2025पासून क्रिकेट खेळत असेल, किंवा मी उद्या सकाळपासून अभ्यास करत असेल, किंवा आपण त्याला जसं 11 आणि 10च्या टेन्समध्ये लिहिलं होतं तसं आपण इथे पण लिहू शकतो. पासून प्लस प्लस असेल, हे पण चालेल आणि हे पण चालेल. ठीक आहे. तर आपण आता पाहूयात त्याचे काही एक्झाम्पल्स. त्याआधी आपण त्याच्यावरचे फॉर्म्युले लिहून घेऊयात. पहिला फॉर्म्युला येईल त्याचा सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. दुसरा फॉर्म्युला येईल सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस हॅव बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तिसरा फॉर्म्युला येईल विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आणि चौथा फॉर्म्युला येईल विल नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हा झाला चौथा फॉर्म्युला. हे झाले त्याचे 4 सिंपल फॉर्म्युले, जे की आपल्याला माहिती आहे. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आणि हे क्वेश्चन टाईप सेंटेन्स आहे. तर आता आपण याच्यावरती मराठी एक्झाम्पल घेऊयात. जसं की मी पहिले एक्झाम्पल बोललो होतं ते आपण एक्झाम्पल इथे घेऊयात. तो 2025 पासून क्रिकेट खेळत असेल. याचं इंग्लिशमध्ये कसं आहे ना, सब्जेक्ट हा वर्ब आणि हा झाला त्याचा ऑब्जेक्ट. आधी सब्जेक्ट लिहून घ्या, ही सब्जेक्ट, नंतर विल हॅव बीन नंतर V1 प्लस ING, याच्यामध्ये वर्ब काय, खेळणे, प्लेइंग, नंतर काय ऑब्जेक्ट, ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2025. सिन्स 2025 म्हणजे 2025 पासून. हे झालं त्याचं पहिलं सेंटेन्स. आपण घेऊयात त्याचं दुसरं सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स कसं आहे ना, तो 2025 पासून क्रिकेट खेळत नाही असेल. इंग्लिशमध्ये कसं आहे ना, ही
will not, subject will not, plus have, plus been, plus given म्हणजेच playing cricket since 2025. त्याचं इंग्लिशमध्ये कसं आहे ना, तो 2025 पासून क्रिकेट खेळत असेल का? क्वेश्चन मार्क. याचं तुम्हाला होमवर्कमध्ये याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून दाखवायचं आहे प्रॅक्टिससाठी. आणि चौथं सेंटेन्स कसं येईल, तो 2025 पासून क्रिकेट खेळत नाही असेल का? याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये होमवर्कला त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आता आपण अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो होमवर्कसाठी. ती 5 वाजेपासून वाट बघत होती, असेल. याचे तुम्हाला 4 सेंटेन्स बनवायचे आहेत, मराठी आणि इंग्लिशचे. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. मी उद्या सकाळपासून अभ्यास करत असेल. याचं इंग्लिशमध्ये कसं आहे ना, आय विल हॅव बीन स्टडीइंग सिन्स मॉर्निंग. हे झालं त्याचं इंग्लिशमध्ये. दुसरं सेंटेन्स, तिसरं सेंटेन्स, चौथं सेंटेन्स तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून देतो आहे, कारण हे सेंटेन्स तुम्हाला हा टेन्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे म्हणून. तर याच्यावर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर काही अडचण आली असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.